महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेलं परिपत्रक आहे. त्याचा विषय असा बघा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप स्वयं मूल्यांकन 2025-26 बाबतची माहिती स्कॉप ऍप्स मध्ये भरण्याबाबत. बघा, मागच्या वर्षी आपण वेबसाईटवर भरलेले स्कॉपची माहिती प्रत्येक शाळांना, सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापन शाळांनी स्कॉप त्या लिंकवर भरलेली होती. मात्र या ठिकाणी आता स्कॉप ऍप्स या ठिकाणी आलेले आहेत. सन 2025-26 हे शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईट स्कॉप टॅब मध्ये स्वयं मूल्यांकनासाठी लिंक दिनांक 16 मार्च 2026 म्हणजे बघा 16 मार्च 2026 ते 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे महिन्याभरात आपल्याला स्कॉप ऍप्स वर ही माहिती भरायची आहे. सदरील स्कॉप ऍप वर दिलेली मुदतीत माहिती भरण्याबाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना ऑनलाईन ऑफलाईन बैठकीचे आयोजन करून करवण्यात यावे. वरील स्कॉप ऍप माहिती भरण्यासाठी सूचना सोबत दिलेल्या आहेत. आता सूचना कोणकोणत्या ते या ठिकाणी आपण पाहूया. स्कॉप बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना. स्कॉप स्वयं मूल्यांकन माहिती भरण्यापूर्वी करायची बाबी. माहिती भरण्यापूर्वी आपणास देण्यात आलेल्या स्कॉप सुधारित मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा. ही मार्गदर्शक पुस्तिका आपणास SCRTच्या ही वेबसाईट आहे बघा, स्कॉप टॅब मध्ये उपलब्ध केल्या जाईल. सुधारित मार्गदर्शक पुस्तिका या सब टॅब वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या स्कॉप बाबत SCRTच्या ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईट स्कॉप या टॅब मध्ये स्कॉप व्हिडिओच्या या सब टॅब वर उपलब्ध असणारे सर्व व्हिडिओ पाहावेत. वेबसाईट वर देण्यात आलेल्या शासन निर्णयाचे वाचन करावे. ही जी वेबसाईट आहे बघा, ही EMAA.AC.in ही जी वेबसाईट वर आहे, ही स्कॉप स्पेशल त्या ठिकाणी सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहेत, व्हिडिओ पण दिलेले आहेत. वेबसाईट वर देण्यात आलेल्या स्कॉपच्या टॅब मध्ये अनुक्रमांक स्कॉप डॅशबोर्ड आहेत, अनुक्रमांक 4 स्कॉप कृती आराखडा आहेत म्हणजे ऍक्शन प्लॅन आहेत, अनुक्रमांक 5 स्कॉप A+ श्रेणी मिळालेल्या शाळांचे मानक न्याय पुरावे आहेत, अनुक्रमांक 6 स्कॉप सहाय्यक स्कॉप चॅटबोर्ड पण आहेत. स्कॉप चॅटबोर्डचं त्यामध्ये नेमकी भूमिका अशी, तर आपले मानक कमी पडत असतील किंवा आपल्याला काही सुधारणा करायची असेल तर चॅटबोर्डवर आपली शंका लिहिली तर ते आपल्या शंकेचे समाधान करते, त्या ठिकाणी उत्तर देत असते. क्रमांक 7 स्कॉप मानक न्याय क्षेत्र न्याय स्तर न्याय पुराव्याची यादी व टॅब मध्ये देण्यात आलेल्या माहितीचे अवलोकन करावे. आपल्या शाळेतील सर्व घटकांचे म्हणजे शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, विद्यार्थी यांच्याचे स्कॉप मूल्यांकनाबाबत चर्चा करावी. पुस्तिकेत दिलेल्या मानक न्याय पुराव्याची दस्तऐवज कागदपत्रे शाळेत उपलब्ध असल्याची खात्री करावी. प्रत्येक मानकासाठी निर्धारित केलेले पुरावे हे वर्णन विधानाचे समाधान करणारे प्रत्यक्षदर्शी वस्तुनिष्ठ असावेत. असे पुरावे शाळेच्या ईमेल ID शी संलग्न असणाऱ्या गुगल ड्राईव्हला जतन करून ठेवावेत. गुगल ड्राईव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी. याचा देखील मी व्हिडिओ काढलेला आहे मागच्या वर्षी. तर बघा, स्कॉप महाराष्ट्र या ऍप्स वापराबाबत महत्वाच्या सूचना काय ते या ठिकाणी आपण पाहूया. मुख्याध्यापकाने आपल्या मोबाईल मध्ये ही जी वेबसाईट आहे स्कॉप टॅब मध्ये, आता बघा हे म्हणजे स्कॉप महाराष्ट्र ऍप्स, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. आणि हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझं तो एज्युकेशनल हेल्प हे व्हॉट्सअपची लिंक देखील मी ग्रुप बनवले, ते व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी माझ्या या एज्युकेशनल ग्रुपला जॉईन होऊ शकता. पुढे पाहूया. मोबाईल मध्ये ऍप ओपन केल्यानंतर सर्वात प्रथम लॉग इन विंडो दिसेल बघा. आपल्याला तो स्कॉप महाराष्ट्र ऍप्स डाउनलोड करून घ्यायचा आहे. प्ले स्टोर वर देखील उपलब्ध आहे. तो डाउनलोड केल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम लॉग इन विंडो दिसेल. म्हणजे त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला UDIS क्रमांक टाकावा लागेल. मोबाईलमध्ये ऍप ओपन केल्यानंतर लॉग इन साठी मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा UDIS नंबर नमूद करावा. त्यानंतर पुढे जा म्हणजे खाली पुढे जा बघा, खाली नेक्स्ट बटन आहे, या नेक्स्टला क्लिक केलं की पुढे जा म्हणजे नेक्स्टला बटन क्लिक करावे, पुढे विंडो ओपन होईल. परत त्या ठिकाणी नवीन विंडोवर शाळेचा UDIS+ मध्ये नोंदवलेला ईमेल ID बघा, आपण UDIS+ मध्ये नोंदवलेला जो ईमेल ID असेल तोच टाका आणि पुढे जा या बटनावर क्लिक करावे. पुढे विंडो ओपन होईल. हे सर्व लाईव्ह कसे करतात मी उद्या विंडो मुख्याध्यापक यांचा UDIS+ मध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर, फोन नंबर हा 10 अंकी नमूद करावा व पुढे जा या बटनावर क्लिक करावे. पुढे विंडो ओपन होईल. नवीन विंडो स्कॉप साठी प्राप्त झालेला पासवर्ड नमूद करावा. UDIS मध्ये नोंदवलेल्या ईमेल ID वर हा पासवर्ड आपणास प्राप्त झाला आहे. पासवर्ड प्राप्त न झाल्यास खालील सूचनेनुसार कार्यवाही करावी. पुढे जा या बटनावर क्लिक करावे. पुढे विंडोज ओपन होईल. बघा, ज्याचा पासवर्ड आला नसेल त्यांनी खालील सूचनेनुसार बघा खाली एक दिलेलं आहे. जर आपला जर UDIS+ वर जर ईमेल ID बदलायचा असेल तर खाली याची माहिती पण दिलेली आहे. ती कोणती ती या ठिकाणी आपण पाहूया. येथे आपला शाळेचा UDIS नंबर, मुख्याध्यापक यांचा UDIS+ मध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर,
शाळेचा युडास प्लस नोंदवलेला ईमेल आयडी, स्कॉप साठी प्राप्त झालेला पासवर्ड दिसेल, त्यासाठी लॉग इन बटन दिसेल व त्या बटनवर क्लिक केल्यानंतर पुढे विंडो ओपन होईल. येथे आपणास 3 टॅब दिसतील. पहिल्या टॅब मध्ये शाळेच्या संबंधित सर्व माहिती दिसेल. शाळेचे नाव, शाळेचा युडास नंबर, मुख्याध्यापकाचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा. आपली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. त्याखाली स्वयंमूल्यांकन सुरू करा असा दुसरा टॅब दिसेल व त्यावर क्लिक करावे. पुढे विंडोज ओपन होईल. ही सर्व माहिती मी तुम्हाला लाईव्ह पण दाखवणार आहे. इथं सुरुवातीला सारांश दिसेल. एकूण मानकाची संख्या 128, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 0, प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकाची संख्या 128, प्राप्त गुण आणि एकूण गुण म्हणजे 512 एकूण गुणापैकी किती गुण मिळाले. त्यासाठी 1 ते 128 मानके क्रमाने दिसेल. ज्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवायचा आहे त्या मानक क्रमांकावर क्लिक करावे आणि पुढील विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये सुरुवातीला मानक क्रमांक, त्याखाली मानक विधान व त्यानंतर त्या मानकाशी संबंधित वर्णन विधान दिसतील. आपल्या शाळेसाठी लागू असणारे वर्णन विधान निवडून त्यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर त्या वर्णन विधानाचे पुरावे नोंद करण्यासाठी पेस्ट प्रूफ हा टॅब ओपन होईल. येथे आपण मानकासाठी तयार केलेली गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी. नेहमीप्रमाणे आपण जर मागच्या वर्षी बघा आपल्या गुगल ड्राईव्हवर ती लिंक तयार केली, त्या ठिकाणची लिंक कॉपी पेस्ट करावं. गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट केल्यानंतर सबमिट या टॅबवर हा टॅब ओपन होईल. क्लिक करावे. आपला त्या मानकासंबंधी प्रतिसाद नोंदवला जाईल. अशा प्रकारे 1 ते 128 मानकासाठी प्रतिसाद नोंदवायचा आहे. सर्व मानकाचा प्रतिसाद नोंदवणे बंधनकारक आहे. सर्व मानकाचा प्रतिसाद नोंदवल्यानंतर स्वयंमूल्यांकन अंतिम करा हा तिसरा टॅब त्या ठिकाणी ओपन होईल. जोपर्यंत सर्व मानकाचा प्रतिसाद नोंदवला जाणार नाही तोपर्यंत स्वयंमूल्यांकन अंतिम करा हा टॅब त्या ठिकाणी ओपन होणार नाही. स्वयंमूल्यांकन अंतिम करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकासाठी हमीपत्र दिसेल आणि या हमीपत्राचे वाचन करावे. त्याखाली दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करावे. चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर स्वयंमूल्यांकन अंतिम करा हे बटन ओपन होईल. त्यावर क्लिक करावे. आपल्या शाळेचे स्वयंमूल्यांकन पूर्ण होईल. पुढील पेजवर आपणास प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदवला आहे, आपले मनपूर्वक अभिनंदन हा संदेश सर्वात वर दिसेल व त्याखाली आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल. आपण फायनल सबमिशन केल्यानंतर प्रतिसाद डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावा. डाउनलोड केलेल्या प्रतिसादाची प्रत शाळा सर्व जतन करून ठेवावी. म्हणजे यावर्षी बघा या ठिकाणी प्रमाणपत्र देखील आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. आपण आपली शाळा कोणती श्रेणीमध्ये आली ती. याच पेजवर आपण आपला प्रतिसाद, यामध्ये आपले प्राप्त गुण तसेच प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या, प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकांची संख्या, लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या इत्यादी माहिती दिसेल. याच पेजवर स्वयंमूल्यांकन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावे व त्याची प्रत शाळा सर्व जतन करून ठेवावी. आपला प्रतिसाद पूर्ण केल्यानंतर आपल्या शाळेचे प्राप्त झालेले गुण मुख्याध्यापक मार्गदर्शिकेत दर्शवल्यानुसार आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळाली याची खात्री करून घ्यावी. स्वयंमूल्यांकन, बाह्य मूल्यांकन व त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल. बघा या ठिकाणी दिलेले जे मार्क पडतील ते आपण कोणत्या श्रेणीमध्ये येऊ ते या ठिकाणी दिले. 50% पेक्षा कमी तर क, 51 ते 60 क प्लस, 61 ते 70 ब, 71 ते 80 ब प्लस, 81 ते 90 अ आणि 81 ते 100 अ प्लस. म्हणजे 10 गुणांच्या फरकाने या ठिकाणी श्रेणी दिलेली आहे. आता बघा मुख्याध्यापकाने पासवर्ड न मिळाल्याने केंद्र, बघा आपला जर मुख्याध्यापकाने पासवर्ड न मिळाल्याबाबत करायची कारवाई. जर आपण लॉग इन करताना जर पासवर्ड जर मिळाला नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तर पहा. पासवर्ड न मिळाल्याबाबत केंद्र प्रमुखाशी संपर्क साधल्यानंतर मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी करायची कारवाई. मुख्याध्यापकाने पासवर्ड न मिळाल्याबाबत सर्वात प्रथम केंद्र प्रमुखाशी संपर्क साधावा, त्यांच्या लक्षात आणून द्यावा आणि त्यानंतर आपल्याला या ऍप्स मध्ये लॉग इन करण्यासाठी 2025 मध्ये युडास मध्ये नोंदवलेल्या शाळेचा ईमेल आयडी, मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी वर आलेला पासवर्ड वापरण्यात आला आहे. ही सर्व माहिती असल्याशिवाय स्कॉप ऍप्स मध्ये आपली माहिती नोंदवता येणार नाही, म्हणजे शाळेचा स्वयंमूल्यांकन करता येणार नाही. उदाहरणार्थ शाळेचे मुख्याध्यापक बदलीने अथवा अन्य कारणाने बदललेले असतील तर सध्याचे कार्यरत मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधून लेखी अर्जासह खालील नमुन्यात माहिती सादर करावी, जेणेकरून स्कॉप ऍप्स मध्ये आवश्यक बदल करणे शक्य होईल. आता हे बघा, सदरील माहिती इंग्रजीमध्ये सादर करावी, अन्यथा बदल केला जाणार नाही. म्हणजे बघा ही सर्व माहिती आपल्याला भरून द्यायची. म्हणजे ज्यांना पासवर्ड येत नाही, 4 अंकी पासवर्ड ज्या शाळेला येत नाही त्यांनी ही केंद्र प्रमुखाशी संपर्क साधून ही माहिती भरून द्यावी लागणार. ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला भरून द्यावी लागणार आहेत. म्हणजे कोणाला ज्यांचा पासवर्ड आला नाही त्यांना.
आता बघा, गुगल ड्राईव्हची लिंक बनवण्यासाठी कार्यवाही कशी करावी लागणार. आपल्या शाळेस लागू होणाऱ्या वर्णन विधानाची सर्वप्रथम माहिती घ्यावी. माहिती घेतल्यानंतर आपल्या शाळेत लागू असणारा स्तर लक्षात घ्यावा. स्तर लक्षात आल्यानंतर त्याची वस्तुस्थिती दर्शवणारी माहितीची पीडीएफ तयार करावी. उदाहरणार्थ फोटो, अहवाल, व्हिडिओ स्वरूपात असेल तर. प्रत्येक मानकासाठी निश्चित करण्यात आलेल्या शाळेची वस्तुस्थिती दर्शवणारे कागदपत्र, दस्तावेज यांची एकत्र स्वतंत्र पीडीएफ फाईल किंवा फोल्डर तयार करण्यात यावा व त्यास मानक क्रमांकाचे नाव देण्यात यावे. हे बघा, मागच्या वर्षी मी ही गुगल ड्राईव्हची लिंक कशी तयार करतात याचा देखील व्हिडिओ काढलेला आहे. हा देखील व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. उदाहरणार्थ मानक क्रमांक 1 काल मुख्याध्यापक कक्ष. पीडीएफ तयार केल्यानंतर ती पीडीएफ आपल्या शाळेच्या ईमेलशी संबंधित गुगल ड्राईव्हवर अपलोड करावी. आवश्यकतेनुसार लिंक तयार करावी. आपल्या ईमेल आयडीच्या ड्राईव्हवर संपादित करण्याची क्षमता, कॅपॅसिटी तपासून घ्यावी. गुगल ड्राईव्ह मधून त्या मानकासाठी तयार करण्यात आलेली पीडीएफची फाईल लिंक कॉपी करून घ्यावी. गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेली पीडीएफ फाईलची लिंक कॉपी करताना त्याच मानकासाठी बनवलेली लिंक कॉपी केली आहे की याची देखील खात्री करावी. गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची प्रक्रिया. गुगल ड्राईव्ह उघडा. शाळेचा ईमेल आयडी वापरून लॉग इन करा आणि गुगल ड्राईव्ह उघडा. शाळेचाच ईमेल आयडी वापरून लॉग इन करा आणि गुगल ड्राईव्ह उघडा. फाईल किंवा फोल्डर निवडा. ज्या फाईलची किंवा फोल्डरची लिंक तयार करायची आहे ती निवडा. आपला मुख्याध्यापकाचा मोबाईल ईमेल आयडी किंवा आपल्या शाळेचाच ईमेल आयडी वापरून लॉग इन करा आणि गुगल ड्राईव्ह उघडा. फाईल किंवा फोल्डर निवडा. अगोदर फाईल किंवा फोल्डरची लिंक तयार करायची आहे ती निवडा. शेअर पर्याय निवडा. निवडलेल्या फाईलवर किंवा फोल्डर राईट क्लिक करा. वरच्या मेनू बार मध्ये शेअर बटनावर क्लिक करा. लिंक सेटिंग बदलणे. एक पॉपअप विंडो उघडेल. त्या गेट लिंक किंवा लिंक मिळवा या पर्यायावर क्लिक करा. तुमच्याकडे काही पर्याय असतील जसं रेस्ट्रिक्टेड म्हणजे मर्यादित, एनीवन विथ लिंक फक्त तुम्ही ज्या व्यक्तींना परवानगी दिली आहे त्यांनाच लिंक बघता येईल. मर्यादित रेस्ट्रिक्टेड म्हणजे तुम्ही ज्याला लिंक पाठवसाल त्याला दिसेल. एनीवन कोणालाही ही सेटिंग निवडल्यास ज्या कोणाला लिंक दिली असेल त्याला ती फाईल बघता येईल. लिंक कॉपी करा. 3 कॉपी लिंक किंवा लिंक कॉपी करा या बटनावर क्लिक करा. लिंक पेस्ट करण्याची प्रक्रिया. जिथे लिंक पेस्ट करायची आहे ती जागा निवडा. मानकासाठी दिलेल्या टॅब मध्ये तुमच्या फाईलची कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. लिंक पेस्ट करा. कर्सर ठेवून राईट क्लिक करा. पेस्ट करा पर्याय निवडा किंवा कीबोर्डवर Ctrl+V हे शॉर्टकट वापरून लिंक पेस्ट करा. प्रत्येक मानकाचे वस्तुस्थिती दर्शक पुरावे दर्शवणारे मानकांनी पुरावे हे त्या फोल्डर मध्ये असावेत. पेस्ट लिंक केल्यानंतर त्याखाली असणारा सबमिटवर हा टॅब ओपन होईल. त्यावर क्लिक करावी. अशा प्रकारे आपल्या शाळेसाठी लागू असणाऱ्या सर्व मानकाची निश्चित करून माहिती पूर्ण करावी. म्हणजे बघा, आपण हे मागच्या वर्षी केलेलं नाही. हे आपल्याला कसं करायचं हे मागच्या वर्षी देखील माहित आहे आणि कोणते लागू नाही हे देखील या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, शाळेचा प्रकार प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 शाळा असेल. वसतिगृह नसल्यास लागू नसणारे मानक 4, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 26, 63, 64, 65, 66, 67, 73. लागू नसणारे एकूण मानके 15. लागू असणारे एकूण मानके 113. एकूण मानके 128. हे आपल्याला मागच्या वर्षी पण समजलेले आहे आणि ज्यावेळेस माहिती भरतो त्यावेळेस आपोआप त्या ठिकाणी जे आपल्या शाळेला लागू आहेत ते दिसतात. जे शाळेला लागू नाही ते दिसत नाही. या ठिकाणी दिलेलं बघा. आता जर प्राथमिक शाळा असेल 1 ते 4, 1 ते 5 ची वसतिगृह असल्यास हे लागू नसणारे मानके 11 आहेत. म्हणजे लागू असणारे एकूण मानके 117 आहेत. असे 128. प्राथमिक शाळा 1 ते 7 किंवा 1 ते 8 ची असल्यास वसतिगृह नसल्यास तर 4 लागू नसणारे मार्क कोणते त्यासाठी बघा. जसं माझी शाळा आहे ते बघा, प्राथमिक शाळा 1 ते 7 ची वसतिगृह नसल्यास ही माझी शाळा समजा. तर मग या लागू नसणारे मानक कोणते? 4, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 63, 64, 65, 66, 67, 73 हे एवढे 14 मानके मला लागू नाही आमच्या शाळेला. मग लागू असणारे मानके किती? ते 114. असे 128 मानके आपल्याला पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी ही माहिती दिलेली बघा. हे आपण सर्वांना मागच्या वर्षी देखील माहित आहे. आपला जो एज्युकेशनल हेल्प ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.